श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, नुकतंच 2025 हे वर्ष संपलं. आपण सगळेच या वर्षात आपल्या आयुष्यात काय घडलं, काय नाही, किती प्रगती झाली याचा विचार करत आहोत. पण आपल्या देशाच्या दृष्टीनं 2025 साली काय घडलं? जगाच्या दृष्टीतून आज भारत कुठे आहे? किती प्रगतीपथावर आहे याचा आढावा आपण आठवड्याभराच्या वृत्तविशेष मालिकेतून घेत आहोत. श्रोतेहो, गेल्या 2025 या वर्षात जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच बदलला, सकारात्मक झाला. भारत किती प्रगती करेल, किती लवकर करेल याविषयी दुमत असलं तरी भारत प्रगतीपथावर आहे हे जगानं निश्चितच मान्य केलं आहे. जगात सर्वत्र अस्थिरतेचं वातावरण असताना भारत मात्र आपली उद्दिष्ट ध्येय निश्चित करून या संदर्भात दीर्घकालीन योजना राबवून त्याची अंमलबजावणी शांतपणे करत पुढे जात आहे. जागतिक संस्था आज भारताकडे कशा दृष्टिकोनातून पाहत आहेत, भारताचे मूल्यांकन कसं करत आहेत याविषयी सांगत आहेत ज्येष्ठ विचारवंत आणि माध्यम तज्ज्ञ डॉक्टर उदय निरगुडकर. एक काळ असा होता की भारत साध्या अन्नधान्याच्या बाबतीत सुद्धा स्वयंपूर्ण नव्हता. अगदी 70च्या दशकामध्ये साधा गहू सुद्धा पुरेसा आमच्याकडे पिकत नव्हता आणि PL 480चा लाल गहू खाऊन एक पिढी वाढल्याचं आपण पाहिलेले. दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत देखील तेच म्हणता येईल. कडधान्यांच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती होती. अगदी 90च्या दशकात आमची अर्थव्यवस्था इतकी मोडकळीला आली होती. ब्रिटिशांनी आम्हाला जेव्हा देश स्वाधीन केला त्यावेळेला जागतिक बाजारातला आमचा व्यापाराचा वाटा 4% होता. तो 1990च्या दशकामध्ये 0.4% इतका खाली घसरला आणि साधा एका आठवड्याचं पेट्रोल खरेदी करण्या इतपत देखील आमच्याकडे पैसे नव्हते आणि हिंदू रेट ऑफ ग्रोथ ऑफ इकॉनॉमी म्हणून आमच्याकडे लोक हसायची, कारण आमचा रेट ऑफ ग्रोथ हा 3.3% इतका होता, जेव्हा संपूर्ण जग 4.5%, विशेषतः आशिया खंड आणि युरोप 5.5% आणि विकसित राष्ट्र 6.5% वाढायची. पण गेल्या 10 वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सातत्यानं 7.5% वाढते. मागच्याच तिमाहीत आपल्या आर्थिक विकासाचा दर जवळपास 8.2% इतका होता आणि पुढच्या संपूर्ण वर्षभरामध्ये तो साधारणतः 7.5% असेल असा अंदाज IMF आणि वर्ल्ड बँक यांनी वक्तव्य केलेलं आहे. मला इतकंच म्हणावं असं वाटतं की सर्वच क्षेत्रामध्ये भारताची घोडदौड विलक्षण वेगानं सुरू आहे. साधं मोबाईल हँडसेटचं उदाहरण घ्या. मोबाईल हँडसेट जे पूर्वी आपल्याकडे 100तले 96 चायनाहून यायचे आणि 4 फक्त आमच्याकडे बनायचे, आज परिस्थिती एक्झॅक्टली उलटी झालेली आहे. आज परिस्थिती 96 मोबाईल हँडसेट हे भारतात बनतात, भारतातून निर्यात होतात. भारताकडे आज संपूर्ण जग मॅन पॉवर कॅपिटल प्रोव्हायडर ऑफ द वर्ल्ड असं बघतंय आणि हे जे बघणं आहे ते दशकानुदशकांच्या दीर्घोद्योगामुळं आणि आमच्या उद्योजकांनी दाखवलेल्या धडाडीमुळं आणि त्याहीपेक्षा सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळं, दीर्घकालीन योजनांमुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते कृषी क्षेत्र असेल, एज्युकेशन सेक्टर असेल किंवा अगदी एरोस्पेस मध्ये ज्याला आपण स्पेस लॉन्चिंग म्हणू, त्याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण जग आज आमच्याकडे त्यांचे सॅटेलाइट लॉन्च करण्याकरता म्हणून एक रिलायबल पार्टनर म्हणून बघतंय. आज मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आश्वासकतेनं बघतं आणि म्हणूनच जवळपास 1200 कंपन्यांची R&D सेंटर्स आता भारतामध्ये उघडलेली आहेत. हाच त्यांच्या भारतावरच्या असलेल्या विश्वासाचा पुरावा आहे. युनिकॉर्न हा एक जर विषय आपण घेतला तर ज्यांची व्हॅल्युएशन स्थापनेलाच काही दशलक्ष डॉलर्स आहेत, अशा युनिकॉर्नची भारतातली वाढती संख्या आणि ते सुद्धा चालू करणाऱ्या अनेक महिला आणि प्रथम पिढीचे उद्योजक असणं हे भारताचं एक फार मोठं आश्वासक बलस्थान आहे. त्याचबरोबर IPO लिस्टिंग मध्ये गेल्या काही वर्षात किंवा विशेषतः मागच्या वर्षात जर आपण म्हणायचं झालं तर 32% इतकी मोठी वाढ आपल्याला झाली दिसते. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आतापर्यंत कायम ही गाळात गेलेली, नुकसान करणारी, पांढरे हत्ती म्हणून आपण बघायचो, परंतु मी तुम्हाला काही आकडे सांगतो. सप्टेंबर 25चे आकडे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया 20,000 कोटी, पंजाब नॅशनल बँक 4,900 कोटी, बँक ऑफ बरोडा 4,800 कोटी, टॉपच्या 12 बँकांचे मिळून जवळपास 50,000 कोटी इतका निव्वळ प्रॉफिट झालेला आहे. त्यामुळे आज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल किंवा फॉरेन एक्सचेंज असेल, या सगळ्या बाबतीत भारत हा अतिशय सुदृढ असा पार्टनर म्हणून आपल्याकडे आलेला आहे.
जवळपास $700 बिलियन म्हणजेच एक वर्षभर पुरेल इतकी परके गंगाजळी आपल्याकडे आहे. आणि ज्याला आपण एक्सटर्नल डेट म्हणतो, म्हणजेच परदेशातली कर्ज आहेत, त्याचं प्रमाण हे जीडीपीच्या 19% इतकं आहे. आपल्या एक्सपोर्टची जी वाढ आहे ती जवळपास 6% ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आणि सर्व्हिसेस सेक्टरमध्ये 13% इतकी मोठी आहे. त्यामुळे मग आमच्याकडच्या बौद्धिक संपदेवर, त्यातून उपलब्ध होणाऱ्या अशा अनेक संधींकडे संपूर्ण जग विलक्षण आश्वासकपणे बघतंय. आज हार्वर्ड सारख्या ठिकाणी सुद्धा भारत नावाची गोष्ट शिकवली जाते आहे. ही भारतानं अलीकडच्या काळात मिळवलेली फार मोठी उपलब्धी आहे असं मला वाटतं. श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारतातल्या UPI या प्रणालीला जगातली सर्वात मोठी रिअल टाईम पेमेंट सिस्टीम म्हणून मान्यता दिली आहे. तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांनी भारताला जागतिक विकासाचं इंजिन म्हटलं आहे. भारताच्या शेअर बाजाराला जागतिक पातळीवर मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. भारत ही जगातली सर्वात समाधानकारक लोकशाही असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय लोकशाही नेते आहेत, असा सर्वेक्षण अहवाल देखील गेल्या वर्षी प्रकाशित झाला. याविषयी आढावा घेत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि सनदी लेखापाल अतुल दोंदे. IMFनी आपल्या UPI पेमेंट पॅटर्नला, पेमेंट प्रणालीला जगातील सर्वात मोठी आणि सर्वात यशस्वी पेमेंट यंत्रणा म्हणून मान्यता दिली आहे यावर्षी. आणि आपल्या देशाच्या फिनटेक तंत्रज्ञानावर एक शिक्कामोर्तब झालेलं आहे. यातील अभिमानाची गोष्ट अशी आहे की पेमेंट ट्रान्सफर सर्व्हिस पुरवणारी जी जगातली सर्वात मोठी कंपनी आहे, व्हिसा पेमेंट सिस्टीम, तिला देखील UPIने कारभारात मागे टाकलेलं आहे असं या अहवालात म्हटलं आहे. UPI प्रमाणे इतर ज्या पद्धती आहेत त्यासाठी ईमेल किंवा नेट बँकिंगची आवश्यकता असते, परंतु UPIला अशी काही गरज नसल्यामुळे ती खूप पॉप्युलर झाली आणि तळागाळातील दुकानदार, कारागीरसुद्धा आता भारतामध्ये UPIचा सर्रास वापर करत आहेत. आणि त्यामुळे त्यांची बँकिंगची सवय वाढलेली आहे. ते GST भरत नसतील, इन्कम टॅक्स देत नसतील, अकाउंट्स ठेवत नसतील, परंतु आता ते रोखीचे व्यवहार टाळू लागलेले आहेत. ही आपल्याला एक मोठा फायदा जो आपल्याला UPIने करून दिलेला आहे. शेवटी तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमेरिका, युरोपमध्ये चालणाऱ्या क्रेडिट कार्डपेक्षा UPI आपला श्रेष्ठ कसा? तो श्रेष्ठ असा आहे की आपल्या शिस्तीचा तो परिपाक आहे. पाश्चिमात्य देश लोक हे क्रेडिट कार्ड वापरतात, पण क्रेडिट कार्ड हे आपल्याला उधारी घ्यायला प्रवृत्त करते. म्हणजे आपण साधं चहा किंवा जेवणसुद्धा उधारीवर घेतो असं त्याचा अर्थ होतो. पण UPI हे आपल्या बँक अकाउंटशी संलग्न असल्यामुळे आपल्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे असतील त्याप्रमाणातच आपण खर्च करतो आणि आपल्या खर्चावर सुद्धा एक नियंत्रण लागतं, आपली शिस्त लागते. आणि आपली जुनी जी शिकवण आहे की अंथरूण पाहून पाय पसरावे, ही सुद्धा ह्या डिजिटल पेमेंटच्या काळामध्ये अबाधित राहिलेली आहे. आणि आयफेल टॉवरपासून ते साध्या टपरीपर्यंत जगभर कुठेही UPIचा कोडचा आपण वापर करू शकतो. ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी जी गोष्ट माझ्या मनात भावते ती भारत सरकारचे क्रेडिट रेटिंग, सॉव्हरेन क्रेडिट रेटिंग म्हणतात, ती स्टँडर्ड अँड पुअर कंपनीनी BBB- वरून BBBवर सुधारलेलं आहे. आपल्याला वरची पायरी मिळालेली आहे आणि आपलं क्रेडिट रेटिंग हे 18 वर्षांनी सुधारलेलं आहे. आता हे क्रेडिट रेटिंग देताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था, त्याची कामगिरी, त्याचं सातत्य, भाववाढीवरील नियंत्रण आणि सरकारचं विकास कामामधील सातत्य, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आणि त्यानंतरच क्रेडिट रेटिंग वाढवलं जातं. त्यामुळे 2025मध्ये आपलं जे क्रेडिट रेटिंग वाढवलेलं आहे ते एक यशाचं मोठं आपण द्योतक समजू शकतो. आता हे क्रेडिट रेटिंग वाढल्यामुळे भारत सरकारला आंतरराष्ट्रीय बाजारातून आपल्याला सोयीस्कर अशा अटींवर निधी गोळा करणं शक्य होणार आहे. 2025 हे वर्ष टॅरिफ वॉरमुळे प्रसिद्ध झालेलं आहे. जगातील सर्वच देश आपापल्या अर्थव्यवस्थेला प्रोटेक्ट करण्यासाठी आयात शुल्क वाढवतात, टॅरिफ वाढवत आहेत आणि त्याच्यामुळे सुगोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अजूनसुद्धा. आणि अशा गोंधळाच्या बॅकग्राऊंडमध्ये IMFच्या प्रमुख संचालिका भारत देशाबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे, आय एम व्हेरी बिग ऑन दिस कंट्री आणि दिस कंट्री हॅज प्रूव्ड पीपल रॉंग विथ इट्स डिजिटल अप्रोच. भारताच्या एकंदरीत मानसिकतेचा आणि आत्मविश्वासावर त्यांनी एक शिक्कामोर्तब केले. हे सुद्धा एक मोठं उत्साहवर्धक आणि आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट ह्या वर्षात घडलेली आहे. आपल्या शेअर बाजाराबद्दल बोलायचं म्हटलं तर गोल्डमॅन सॅच कंपनीने ऑक्टोबर 24ला आपलं शेअर मार्केट हे न्यूट्रल आहे असं कॅटेगरीमध्ये ठेवलं होतं. म्हणजे फार आकर्षक नाही आहे, परंतु 13 महिन्यातच त्यांनी त्यांचं मत बदललं आहे आणि भारतीय शेअर मार्केट हे ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे हे जास्त आकर्षक आहे गुंतवणूकदारांसाठी असं त्या कंपनीचं म्हणणं आहे. हे देखील 2025मधील एक मोठं यशाचं पाऊल आहे.
आणि हे रेटिंग वाढवताना कंपनीने सांगितलेलं आहे की GSTमधील सुधारणा आणि भारतीय गुंतवणूक कंपन्यांची एकंदरीत फायनान्शियल हेल्थ आणि इन्व्हेस्टर्सचा SIPवरील विश्वास, ते सामान्य गुंतवणूकदारांची SIPची सवय, ह्याचा त्यांनी ह्या अहवालामध्ये आवर्जून उल्लेख केलेला आहे. आपल्याला यश तर आहेच आणि आपल्या एकंदरीत म्हणजे आर्थिक नियोजनाबद्दल त्यांनी जे विश्वास दाखवलेला आहे ते देखील 2025मधलं एक चांगली गोष्ट मला अशी वाटते. अजून एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे कोणता नेता जास्त लोकप्रिय आहे, ही स्पर्धा सर्वांनाच म्हणजे उत्सुकता लावणारी आहे. त्याप्रमाणे जगात सर्वात लोकप्रिय नेता कोण आहे अशी सर्वे दरवर्षी अमेरिकेतील मॉर्निंग कन्सल्टिंग कंपनी घेत असते आणि सर्व देशातील लोकांना तो सर्वेचे फॉर्म मिळत असतात. तर यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात तो सर्वे घेतला कंपनीने आणि 75% लोकांनी, भारताचे माननीय पंतप्रधान यांना 75% लोकांनी अप्रुव्हल रेटिंग दिलं आहे. ही आपल्या भारतीयांना नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. श्रोतेहो, आर्थिक बाबतीत प्रगतीपथावर असलेल्या भारताचा दबदबा आता राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातही निर्माण होत आहे. भारताचे सण, उत्सव, परंपरा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर साजऱ्या होत आहेत. दीपावली उत्सव आता युनेस्कोच्या सांस्कृतिक उत्सवांमध्ये समाविष्ट केला गेला. अलीकडेच महाराष्ट्रातल्या मराठा राजवटीचे भूषण असलेले 12 किल्ले आता जागतिक वारसा म्हणून मान्यता प्राप्त झाले आहेत. यासह इतर बाबींविषयी सांगत आहेत ज्येष्ठ विचारवंत आणि माध्यम तज्ज्ञ डॉक्टर उदय निरगुडकर. भारताचा राजकीय दबदबा आहे तो किती वाढलेला आहे. तर आज सौदी अरेबियामध्ये ज्या पद्धतीनं आमच्या पंतप्रधानांना रिसीव्ह केलं जातं किंवा युक्रेन रशिया युद्धामध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवायची वेळ येते तेव्हा प्रत्यक्ष युद्ध थांबवायची क्षमता आज भारतामध्ये आलेली आहे. हा भारताचा दबदबा. त्याहीपेक्षा युक्रेन युद्धामध्ये भारताने कोणती भूमिका घ्यावी याच्याकरता म्हणून 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी भारतात येतात आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही परत कसं आणलं, ऑपरेशन गंगा, त्याचा अभ्यास करण्याकरता विविध देशांचे अभ्यास गट आमच्याकडे येतात. याच्यावरून भारताचा एक वेगळा चेहरा, एक वेगळी सांस्कृतिक ओळख आपल्या समोर असेल. आज भारताचा योग असेल, भारताचं आयुर्वेद असेल, भारतीय जीवनशैली असेल, या सगळ्याकडे जग विलक्षण कुतूहलानं पाहतोय. ज्या 65 कोटी लोकांनी महाकुंभमध्ये प्रयागराजला भाग घेतलेला होता त्यात 65 लाख हे परदेशी नागरिक होते आणि त्या परदेशी नागरिकांनी भारतीय जीवनशैलीवर आणि भारतीय अध्यात्मावर, भारतातल्या धार्मिक परंपरांवर आपली श्रद्धा व्यक्त केली. हेच भारताचं सांस्कृतिक मोठेपण गेल्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. याचं कारण आम्ही कोणावर सांस्कृतिक आक्रमण केली नाहीत, तर आम्ही आमची संस्कृती इतकी उदार बनवली की त्या उदारतेचं आकर्षण जगातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं. हेच भारताचं आजचं सर्वात मोठं यश आहे. तुम्ही नॅसडॅकला जर गेलात तर नॅसडॅकवर दिवाळीच्या काळामध्ये दिवाळीच्या शुभेच्छा हे देवनागरी स्क्रिप्टमध्ये आणि इंग्रजी भाषेत लिहिलेलं असतं. आमचे 12 किल्ले महाराष्ट्रातले आज युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज या यादीत गेलेले आपल्याला दिसतात आणि आमचे सण आणि उत्सव जगातल्या सर्वच कानाकोपऱ्यात साजरे केले जातात. इतकंच नाही तर त्याकरता आता काही देशात चक्क सरकारी सुट्ट्या सुद्धा देण्यात येतात. या दीपावलीचा म्हणजे फेस्टिवल ऑफ लाईटचा फार मोठा समावेश आहे. हा एक प्रकारे संपूर्ण जग भारतीय या विचारसरणीचे नागरिक बनल्याचंच लक्षण आहे असं मला वाटतं. श्रोतेहो, जगाच्या दृष्टिकोनातून 2025चा भारत या विषयाचा हा आढावा आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले. प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पांडा. लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन कौस्तुभ पटाई.